आपण अनेक वेळा कॅन्सर या शब्दाचा उल्लेख ऐकतो. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर किंवा त्वचेचा कॅन्सर. पण आज आपण एका कॅन्सरबद्दल बोलणार आहोत, जो सामान्यतः पेटिकोट कॅन्सर या नावाने ओळखला जातो. खरं तर वैद्यकीय दृष्टिकोनातून असं कोणतंही अधिकृत त्याला नाव नाही आहे. पण ग्रामीण भागात जिथे स्त्रिया नेहमी घट्ट आणि ओले, स्वच्छ न ठेवलेले अंतर्वस्त्र वापरतात, तिथे निर्माण होणाऱ्या त्वचेच्या किंवा योनीभोवतीच्या कॅन्सरला लोक पेटिकोट कॅन्सर असं म्हणतात. हा आजार नेमका काय आहे हो आणि तो कसा होतो याबद्दल आपण सखोल चर्चा करूया. एका खेड्यात 42 वर्षाची गृहिणी, ती दररोज शेतीचे काम करत असे, मुलाबाळांचं पाहण करत असे. घरची गरिबी, त्यामुळे तिच्याकडे केवळ 2-3 साड्या आणि 1-2 पेटिकोट असत. ती रोज एकच पेटिकोट घालते, तोही पूर्णपणे सुकलेला नसतो. घाम, ओलावा, धूळ आणि अपुरी स्वच्छता हे सगळं दिवसागणिक तिच्या शरीरावर परिणाम करत असतं. तिला सुरुवातीला खाज येते, नंतर जळजळ होते आणि मग ती फोड, जखमा आणि शेवटी अल्सरमध्ये बदलते. पण ती हे सगळं दुर्लक्षित करते. हे तर होणारच, रोजचंच आहे ना ते, मी रोज काम करते. पण काही वर्षांनी ही जखम मोठी होते, त्यातून वास येतो, रक्त येतं आणि मग ती डॉक्टरकडे जाते. तेव्हा तिला कळतं की तिला सर्व्हायकल कॅन्सर किंवा वल्वर कॅन्सर झाला आहे. त्यालाच ग्रामीण भाषेत पेटिकोट कॅन्सर असं म्हणतात. वैद्यकीय भाषेत पेटिकोट कॅन्सर म्हणजे वजायनल किंवा तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये झालेला कॅन्सर असू शकतो. हा स्त्रीच्या जननेंद्रियाच्या भागात होतो आणि यामागचं एक मोठं कारण म्हणजे ओलसर कपडे वापरणं, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस सारख्या संसर्गजन्य विषाणूंचा प्रभाव होणं. आता हा कॅन्सर निर्माण कसा होतो? ओलसर कपडे, पेटिकोट किंवा अंतर्वस्त्र जर पूर्ण सुकवलं गेलं नाही तर त्यातून बुरशी आणि बॅक्टेरिया तयार होतात. ही बुरशी त्वचेला दुखावते आणि दीर्घकाळ असं होत राहिलं तर ती कर्करोगात बदलू शकते.